सकाळी उठून पहिल्यांदा जेवणच बनवून घेतलं. नाश्ता वगैरे काहीच बनवला नाही, कारण तेवढा टाइमच नव्हता. पटकन आवरलं, जेवण बनवलं आणि सम्राटसाठी ना हळद मीठ घालून ना दोडका फ्राय केला होता आणि सम्राटला एवढा आवडला. त्यानं ना त्याच्याच हाताने सगळं खाऊन घेतलं. मला चारायची पण वेळ आली नाही अजिबात. आम्ही पण तेच खाल्लं होतं, वेगळं काहीच बनवलं नव्हतं. जेवण झाल्यावर म्हणलं चला जराशे जुंधळे काढून घेऊया, कारण घरातलं सगळं पीठ संपलं होतं. जाऊन बघते तर काय टिक्क्यात पूर्ण टोके भरले होते. पहिल्यांदा ते सगळं साईडला ठेवून वाळत घातलं नेऊन ते, त्याच्याशिवाय मला काही चैन पडलं नाही. आणि त्याच्यातलं जरासं 10 किलो साईडला काढलं आणि पिठासाठी नीट करून घेतलं ते सगळं. ते नीट करत असतानाच ना माझं लक्ष अचानक पेरूच्या झाडाकडे गेलं आणि त्याच्यावर ना 3-4 पेरू काढायला आले होते. मग ते काढून घेतले, लगेच कट करून खाऊन घेतले. त्यानंतर आम्ही झोपी गेलो. ती झोप पूर्ण झाली ना, हा कधीच तिला झोपू देत नाही. कसा उठवतोय बघा हा स्वतःच्या बहिणीला. दिदू उठा उठा, उठा उठा, उठा उठा म्हण, उठा उठा म्हण, दिदू उठा उठा, उठा उठा म्हण, उठा उठा, दिदू